BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 13वा. अनेक राक्षसांचा वध आणि श्री मारुतीला श्रीकृष्ण अवताराचे दर्शन. राधे कृष्ण राधे राधे. श्री गणेशाय नमः. जो परमात्मा शेषशायी, जो शिरसिंधूचा जावई, तो राखतो गोकुळी गायी, गवळींच्या सर्वदा, ज्याशी नाम रूप गुण नाही, निर्विकार व्यापक सर्वांठाई, तो नंद राणीच म्हणे आई, मज घेई कडेवरी, जो नाना साधनी न साधे, त्याची यशोदा दाव्याने बांधे, ज्याच्या कृपेने ब्रह्मांड बुधे, तो गवळी यांचे नंदे नाचत असे. व्यास वाल्मिकादी कवी वर्णिती ज्याची सदा पदवी, तो गवळी यां सांगते जेवी, थोरपण टाकून या, तोची हा पंढरीत भीमातिरी, ब्रह्मानंद लीलावतारी, समपद जोडून या विटेवरी, वाट पाहत भक्तांची. 12वा अध्याय संपता, काय वर्तली तेथे कथा, 11 सहस्र कंसदूता, त्रास वनी गेले गंधर्व, यापुरी एके दिनी यमुना तिरी कैवल्य ज्ञानी, अनंत गोपाळ मिळवणी, खेळ मांडिला ते धवा, ठाई ठाई वृंद गोपाळांचे, खेळ खेळती नाना परीचे, नाना कष्ट साधनांते, तपे तीव्र आचरती, हरिशी सांडून एकीकडे, ठाई ठाई मांडली बंडे, नाना मते साधना काबाडे, नेनोनी हरिशी शोधती, एकी वाद प्रतिवाद केला, हमामा घालीत जन्म गेला, एकी हुदतू खेळ मांडिला, अहंकृती जाणून या, एकानी भेदांची हुमणी घालीती ती बहु श्रमली, अहमतेची चेंडूफळी, एक भ्रमण चक्रे खेळती, काळ विवंचना करती पाही, हेची एक खेळती लपंडाई, एकी वायू धारणा बळे पाही, केली बावडी शरीराची, तीर्थभ्रमणाचा भोवरा घेऊन खेळती एक सरा, एक जन्म मृत्यू एर झरा, विटी दांडू खेळती, सिद्धीचे साधने सुरवाडती, कडे कपाटे एक शोधती, परी हरिरूपी न मिळती, अहम मते भुलून या, ऐसे बहुत गुंतले खेळी, दुरुनी पाहे वनमाळी, तो त्याच्या गायी सकळी, रानोमाळ चळता मळती, दश इंद्रिय मनोवृत्ती, खडाना गायी न वळती, गोपांशी म्हणे जगतपती, गायी आधी सांभाळा रे, गायी वळून स्थिर करा, मग खेळ तुमचा अवघावरा, ऐसे बोलता जगदुधारा, गोप धावती वळावया, कर्णांची या नानावृत्ती, दुर्लील गायी नाटोपती, विषय तृण देखती, तो धावती पुढे पुढे, आडमार्गे गायी धावती, नानाकडे कपाटी रिगती, तृष्णेच्या खळग्या माझी पडती, कदा न सरती माघारा, वासनेच्या जाळ्या थोर, त्यात तोंडे घालीती वारंवार, तेथे काम क्रोधाती किरडे अपार, कडकडीने डंखिती, द्वेष गर्भ मद मत्सर हीच सावजे भयंकर, विकल्प गुलमे अतिघोर, निर्गमनो हे चिंतितोनी, निंदेची ओरबडती कांटे, नाना कुत्रग आडफांटे, त्रिविध तापाचे चपेटे, भयंकर वनवाहा, ऐशा काही विषय तृण चरती, परी सर्वथा नव्हे तृप्ती, मग स्वर्ग सुखाच्या पर्वती, ऊर्ध्वगती चढीला, सुकृताचे तृण सरे, मग फिरता न ये माघारे, लोटून देती एक सरे, दुःख भारे आरडती, जसे भाडियाचे घोडे देख की मैत्री एक क्षण, की उशी घेतला दंतशुक, बहुत शीतळ म्हणून या, की विषाचे शीतळपण, की ओडंबरीचे भूषण, की गंधर्व नगरीचे सैन्य, तैसे जाण स्वर्गसुख, असो गायी गेल्या सकळ, बहिर्मुख अवघे गोपाळ, मग धावती रानोमाळ, गोगवेश कारणे, गायी नाटपती सर्वथा, शिनले गोपाळ धावता, इंद्रिय निग्रह करू आता, तो ती अधिक खवळती, नेत्र भलतेची विलोकिती, म्हणती झाकली अहोरात्री, तो कर्ण नशे त्याची एकती, कैसी आकळती इंद्रिये, जिव्हा आठवी रस, घ्राण मागे सुबास, त्वचा मागे स्पर्श, थोर उत्कर्ष इंद्रियांचा, मग इंद्रियांचा धनी एकादश स्वर्ग, त्यापासून त्या मनाशी ठाई वळूनी, हरवी नको नानवे, मन हे व्याघ्र भयंकर, दश इंद्रिय त्याची पिली साचार, जिकडे उडी घेई मनोव्याघ्र, पिली समग्र तिकडेची, या मनोव्याघ्रे थोर थोर गिळले पुन्हा दुजे गिळणार, भगांकित केला पुरंदर, कलंकी चंद्र झाला, असो बहुतांची नावे घेता, निंदा घडो पाहे तत्वता, गोपाळ शिनले बहु धावता, गायी सर्वथा नाटपती, ऐसे गोपाळ बहु श्रमले, म्हणती काय करावे ये वेळा, धरा जगदद्वयांची पाऊले तरी आकळे गोविंद, मग सकळ गोपाळ त्या अवसरा शरण आले इंदिरावरा, म्हणती तुझ वासोनी मुरहरा, गायी कदा नाकळती, तुझ वेगळी बंडे केली आम्ही उदंडे, बहुत साधने प्रचंडे करून या शिनलो, हरी तुझी कृपा न होता, अवघी साधने गेली वृथा, आता उठे तू अच्युता, वळी गाई आमच्या, ऐसे कधी सहज बोलती, कृपारस दाटला श्रीहरीच्या चित्ती, वंशवाद्य घेऊन हाती कमलापती उठला, मुरली धरे ते अवसरी, मुरली लाविली अधरी, मुरली नादे मुरारी मन मोहवी गायींचे, एकता मुरलीचा स्वर, गायी टवकारल्या समग्र, धावत आल्या सत्वर, सर्व विषय टाकून या हरिभोवत्या हंबरती, एक प्रीतीने चरण चाटती, पुच्छेवर करून नाचती, गोप पाहती विस्मित, गोप म्हणती घन्निळ, धन्य तुझी अगाधली लाशन, मात्रे गायी सकळा, तू वाबळविली आंबुटली स्वरे, कृष्ण पायी घातली मिठी, प्रेमे सद्गत होती पोटी, म्हणती धन्य भाग्य आमची सृष्टी, गडी जगजेठी जोडला, कळंबातळी घननीळ, पावा वाजवी रसाळ, सभोवते मिळवणी गोपाळ, गदारोळ करताती, पेंधा म्हणे एका गोष्टी, पूर्वी खेळे बहुत झाले सृष्टी, आम्ही झालो त्याची पुढती, खेळे देखा सर्वही, गडी म्हणती पेंधिया, ते कोण सांगेल वलाया, पेंधा म्हणे चित्त देऊन या, सावध एका सकळी, पूर्वी नीलग्रीव सूत षडानन, संसार मिथ्या रूप जाणून, कपाटी बैसला जाऊन, स्वस्वरूप चिंतित, विधिपुत्र नारद साना, तो कळी लावया बहुशहाना, परस्परे लावणी भांडणा, आपण कौतुक पाहत असे,
व्यासपुत्र शुक आकळा तेने काम सकाळी कचे गिळेला, रंभेचा गर्भ हरिला निज प्रतापे करून अळीना. अंबरीश ध्रुव रुक्मागंध शिवी हरिश्चंद्र प्रसिद्ध, खेळ्यान माझी मुकुटमणी प्रल्हाद, ज्याशी लीला आगत पै, खेळ्यान माझी बळीया पळी द्वापरमाळ, ज्याचा वनमाळी भीषण तो राक्षस मेळी, कुलोद्धकारक निवडला, हनुमंत वायू नंदन, खेळ्यान माझी पंचानन, तो श्रीरामाशी आवडे जैसा प्राण, गिरिद्रोण जेने आणिला, ऐसे खेळे बहु आहेत, परी म्या सांगितले किंचित, ऐसे गोपच संवादत, तो सायंकाळ ओसरला, अस्ताशी गेला वासरमणी, गोकुळा परतला चक्रपाणी, आपल्या गायीन लागोनी, गोप पाहती तेथवा, एगे चक्रधरे मेघन रूपे, शंखासुर मारिला प्रतापे, पाहणे येईलेसे एक रूपे, विधी लागे डोळसे, एक गायी बी निवर पृष्ठी, भक्त पाळी कृपा दृष्टी, एक म्हणे माझे गायीने सकळ सृष्टी, दंतावरी धरिली, एक म्हणे माझी गाई सिंहवदन, परिभक्तांशी सदा सुप्रसन्न, एक म्हणे माझी खुजी वामन, थोर तरी गगनी न समाये, एक म्हणे गोपाळ माझ्या गाईचे रक्षिले द्विज कुळ, क्षत्रिय तृण एक विस खेळ, खाऊनी खोटी पै केली, 14 वर्षे गेली वना, खोचूनी मारिले रावणा, ज्याशी स्थापनी विभीषणा, अयोध्येशी परतली, ऐसा गायी पाचरून त्वरा, अवघेची आली निज मंदिरा, नित्य काळ यमुना तीर, हरी ये गायी रक्षणार्थ, गोकुळी असता जगजीवन, दावी अद्भुत लीला करून, द्वादश गावे गिळीला अग्न, गोवर्धन उचलला, विश्वरूपमुखी दाविले, पूर्ण ब्रह्म हे अवतरले, हे गोकुळीच्या जनांना कळे, दृढ व्यापिले मायेने, एकदा आली शक्ती चतुर्दशी, जन घरोघरी पूजिती देवासी, विसरले हरिस्मरणाशी, सर्व शक्तींची सत्ता जो, जन कैसे झाले मूड, शेंदुरे भरला देखती दगड, तेथेची भजिती दृढ, नेणून या हरिते, जो त्रैलोक्य प्रकाशक बासर म्हणे, त्याशी नमस्कार न करी कुणी, शूद्र देवते देखुनी, नमस्कार ते साष्टांगी जाखाई जोखाई माया राणी मार्को मेस्को बेक्षिणी, आग्या झोटिंग जखिनी, त्यांशी भजोनी भोजन बुडाले, कर्णपिशाच भगलिनी, उशिष्ट चांडाळ रान सटवी जखनी, वेताळ मुंजा काळ रजनी, भजिजे वनी अतिप्रीती, असो गोकुळीचे जन सांडून या विष्णू भजन, घरोघरी शूद्र देवांचे पूजन देखोनी हरी शोभला, कुपितांची कृष्णनाथ, गोकुळीचे जन झाले भ्रांत, नरनारी प्राणी समस्त फिरती चोहाटा, यशोदा आणि नंद दोघे असती सावध, वरकड लोक विषयांध होऊनी धावती, सासू जावे बहिणी ते नंदे दृष्टी देखुनी, आश्चर्य करीत येत नंद म्हणे कृष्णनाथा, यासी काय करावे आता, हरी म्हणे विष्णूशी नभजता गती तत्वचा ही झाली, करता विष्णूचे स्मरण अवघे होती सावधान, नंद करी विष्णू चिंतन नारायण पावा आता, सर्व लोकी घेता हरिनाम, तत्काळ दुरी झाला भ्रम, नामा पुढे क्रोध काम, वितळूनी जाती क्षण मात्रे, असो नामाची आघात करणी, वेद व्यास बोलला बहुपुराणी, हरिस्मरण करिता गोकुळजनी, स्वस्त होई जे तेथवा, यावरी मथुरे तुर्तांत वर्तला तो एका, समस्त कंस पुहत चिंताक्रांत, म्हणे काय करू आता, ऐसा कोणी नाही बळी, वैरी जाऊनी मारी गोकुळी, तो देवांतकानी पितृदोही ते वेळी, पैज बोलती कंसाशी म्हणती, आम्ही व्याघ्र भुवनी वनात अहोरात्र बेसू जपत वना येता रामकृष्णात, अकस्मात भक्षू दोघांची, एक त्याचे येसे वचन कंसे गौरविले दोघे जन, वस्त्रीभूषणे देऊन तत्काळी बोलविले, आयुष्य दोघांचे सरले काळे बोलून पाठविले, व्याघ्र होताची बसले जपत वृंदावनी पै, तो ते दिवशी राम आणि कृष्ण वना आले नाहीच दोघे जन, वरकड गोप दुरून व्याघ्र दोघे पाहती, व्याघ्र विरजते मनाशी, आता आम्ही जरी भक्षावे गोपांशी, तरी उदयिक रामकृष्णाशी, जनवनाशी येऊन देती, याची लागी उगीची राहिले, गोप्यांनी व्याघ्र दुरून देखिले, गायी पेटल्या ते वेळे, पळता आले गोकुळा, सांगती नंदादी गोळियांशी, महाव्याघ्र आले वनाशी, गोळी भ्याले अति मानसी, म्हणती मुलांशी न धाडावे, नंद सांगे यशोदे रोहिणी, वना धाडू नका राम उपचक्र पाणी, दोघे व्याघ्र जपते वनी, गोप पळून आले आता, या वाडाबाहेर देखा, दोघांशी जाऊ देऊ नका, अवघा धंदा तुम्ही टाका, परी जतन करा हरीशी, आसनी भोजनी शेनी, विसबू नका चक्रपाणी, जागृती सुष्णी स्वप्नी, हरी लागी विसरू नका, गोळीने रोहिणी यशोदा, सदा रक्षिते राम गोविंदा, कृष्ण मातेशी म्हणे एकदा, बाहेर जाऊ दे खेळाव्या, मायेच्या गळा घातली मिठी, धरी यशोदेची हनुवटी, माया लागवी जगजेठी, कौतुके बोली तेथवा, माते राजविधी सचनभरी, दोघे खेळून ये तू झडकरी, माया म्हणे बहुत दुरी, जाऊ नका सर्वथा, 2 प्रहरा झाला दिन, विधीस आले दोघे जन, साक्षात शेष नारायण, गिरवाण भाषा बोलती, म्हणती आताची जाऊ नका वना, वधावे त्या दोघा जना, चुकवून ज्यांच्या नैना, वृंदावना पातळी शेष आणि अनंत, एकामागे एक धावत, व्याघ्रांनी तुरुणी देखला येत महाधिट चपळपय, दिली भयानक आरोळी, व्याघ्र वेशे दैत्य महाबळी, वेगी आले रामकृष्णांजवळी, विक्राळ मुख पसरून, 8 वर्षी बळीराम, 7 वर्षी मेघश्याम दाविला अद्भुत पराक्रम, भक्त काम कल्पद्रुमे, दोन्ही गदा
मुखातून काढून दोघे इथल्या त्याची शनीने जांगे भळवंडुनी मस्तकी ओपिल्या व्याघ्रांच्या तेने मस्तकी झाली चूर्ण दोघांचे गेले तेने प्राणकृष्णे बळीरामे चर्मे काढून चालले घेऊन गोकुळा. इकडे गोकुळी यशोदा माता बिदुबिदी पाहे कृष्णनाथा एक म्हणती वनाशी देखील जाता वनामागे एकामागे एक पै घाबरली तेव्हा मायानंद गोळी आले धावून या चालले वनाशी पाहावया रामकृष्णाशी ते देवा एकी केरी घेतल्या डागा एकी भिंतविला घेतल्या वेगा माया म्हणे बळी राम श्रीरंगा कोण्या वनी पाहू तुम्हा धावती गोळणीचे भार दोघे देखील येता समोर नंद पुढे धावे सत्वर पुसे दोघांशी तेव्हा कोठे गेला होता दोघे जण व्याघ्रचर्मी आणली कुठून ते दोघे म्हणते दोघे व्याघ्र मरून पडले होते आपणची मग चर्मे मी काढली वेगी ताता तुम्हाचा असं न लागे नंद म्हणे याची दोघी व्याघ्र मारली असतील घरशी आणले दोघ जण नंद म्हणे यशोदे लागून या दोघांची रक्षण शक्राचे न करवे हे दोघे झाले अनिवार्य यांशी तुझ्या कोण रक्षणार असो एके दिवशी मुरहर कालिनी तेरी क्रीडत तो कंसाचे रंगकार बसरे रंग विचित्र गड्यांचं मैत्र राजीव नेत्र नयनपाशी पातला तो बळी भद्र पुसे तयांते कुणाची बसरे रंगविता येते ते गोळ म्हणते तुम्ही गोळी आणते काय कारण पुसाव्या तुम्ही गुराखी तुके जन तुम्हा ऐकला मी रडे करीन ताडन कंसाशी करता वर्तमान गोकुळ तुमचे नुरेची एकोणी कोपला बळी भद्र ताडवे अवघे रंगकार मग ते पळती समग्र मथुरापुरी पावले सांगती कंसाची वर्तमान वस्त्रे तुमची नेली हिरून पद्ध चकले कंसाचे मनन बोलवे वचन त्यासी इकडे यमुना तरी वनमाळी वस्त्रे कमळाशी वाटेली गोबळे शृंगारली सकाळी सायंकाळी परतले कृष्ण आणि बळीभद्रे घेतले नाही कदा वस्त्रे गोबळे हरीचे चरित्रे गरजत जाती आनंदे ब्याले गोबळीचे लोक आले म्हणती कंसाचे कटक भय वाहती सगळी गोवळी निघाले बाहेरी नंदे ओळखिले गोवळे वस्त्रे चित्रविचित्र पांघुरले तो रामकृष्ण पुढे आले नंदे पुसले त्याशी राजीव नेत्रा वनमाळी कोणाची वस्त्रे हिरोनी आणाले येथे एक काळी नांदणे गोकुळी नव्हे मग कृष्ण म्हणे यमुने थडी खेळत होता आमचा गडी आमाशी देखून तातडी भये पळाले रंगकार बसरे टाकून पळाले समजत मग ती आम्ही आणली त्वरित टाकून यावे अरण्यात तरी तेही तुम्हाच न म्हणायचे असो अनेक दिवशी शेषावतारांनी ऋषिकेशी कंसाची पुष्पवाटिकेशी लवलाहीशी पातले तो तेथे कंस दूत पुष्पहारे भरून बहुत लवलाहे घेऊन जात कंसराया कारणे तो बळी रामाने नारायण आडवे धावले ते दोघे जण दूतांचे केले ताडण सुमने नेता कोणाशी ते म्हणते आम्ही कंस दूत तर प्रत्येकी फुले नेतो समजत तुम्ही कोण वरच्या वेळा येत मग बोलत शेष पै जाऊन सांगा कंसा ते बळी रामे पुष्पे नेली समजते एकोणी बोलून गोकुळ पण ते पुष्प फार परतविले वेगे आले मंदिरा माता म्हणे भुवन सुंदरा कोणाची पुष्पे सुकुमारा हिरून आणली कृष्ण म्हणे एक जन्नी नाग पूजावे आजीचे देणी या लागी तुझा आणून पुष्पे दिली जाणपा आजी उरग पूजावे पंचमेशी तेने भोगींद्र संतोषी मानसी हासत मग ऋषिकेशी संकर्षणा विलोकी असं कंसा जाऊन दूत पुष्पे हरून नेली समजत मग कंस भयभीत मनात म्हणे वैरी बहुत वाढले वायुसंगी अग्नी वाढे की पळपळी सूर्य चढे तसे वैर्यांचे पवाडे अधिक जळतात तो उठीला जळासुर उभा राहिला कंसासमोर म्हणे तुझ्या शत्रूचा संहार मी करीन निश्चय यमुना राधा माझी जाऊनी मी सावध बैसुनी लपुनी जलक्रीडेशी अनुदिनी नित्य येतो तुझा शत्रू तुझा त्याशी तेथे धरून सगळ्याची मी गिळीन कृष्ण कंसाशी वाटेल समाधान म्हणे यशवंत होई तू वस्त्रीभूषणे उर्विला जळासुर उभा टाकला मृत्यूने बोलू पाठविला होटला आयुष्यपूर मित्रकन्या तिरी सत्वर येऊनी लपाला जळासुर केव्हा येईल श्री नंद किशोर म्हणून या जपत असे की पूर्वी काळ नेहमी बैसला जपत तैसा येईल म्हणे समीर सुत तैसा जळासुर वाट पाहत श्रीकृष्णाची सर्वदा अनेक वाटे न जाय कोणाचे आगमन इच्छी श्रीकृष्णाचे धन्य भाग्य त्याचे ध्यान श्रीहरीचे लागले द्वेष वैरे भजन स्थिती जे जगदव्यांदशी मनी ध्याती त्याशी नुपेक्षिती जगतपती वेद चित्ती यांच्या ऐसे एके केले परिसराचे पूजन लोह लाविती करीशी सुवर्ण एके परिस दगडावरून कुटन मग लोहाशी लावली याच्या तत्काळी केले सुवर्ण दोघा परी समान तेसाची हा कालिया मर्दन दिवशी आणि भक्तांसारिकाची असो एके दिवशी घेऊन गोपाळ जलक्रीडेशी आला घनेळ मग ते वेळी गोपसकळ कालिंदी डोही प्रवेशिती उडी टाकी रमानात खेळता जळी झाला गुप्त जळासुराची शोधित कोठे वेचला जाऊन यापूर्वी साखरी शंकासुर वेधुनी गेला वेदोद्धार तैसाची शोधी यादवेंद्र यमुना डोही हरिते देखून या श्यामसुंदर वेगी मिठी खातली जळासुर मल्ल युद्ध मांडली अनिवार्य न कळे बाहेर कोणा ते श्रीहरीच्या बाळापुढे मशक काय ते बापुढे ग्रीवेशी धरून निबाडे पिळीला तेव्हा असुर तो धुवून पिळी जेथे बी वस्त्र तशाचे रागे मुरडला असुर भडबडा बाहेर रक्तपुर यमुना नीरव ताम्र झाले जळासुराचे प्राण गेले तेव्हा न लागता क्षण इकडे गोपाळ जलक्रीडा करून उगे बाहेर निघाले गोपाळ चौकडे पाहती कुठे दिसे सावळी मूर्ती घाबरले परमचिती परी यमदुती यदुपती दिसेना
हाक पडून ते दबा वेंकुटपदी कमला धबा काय झाला चिकेसबा जीवाच्या जीवा श्रीहरी हरी म्हणा डोही बुडाला एकची हाकार झाला पडते गोपाळ ते वेळा डोहा माझी प्रवेशली किती डोहा माझी धांडोळा एक पडती वृक्षस्थळा नेत्री बाह्य अशो ढाळा सकळा दुःख कल्लोळ लोटते इकडे काय केले ऋषिकेशे जळासुर ते प्रीत नागपाशे बांधून या परमपुरुषे ओढून बाहेर काढले गोपाळने देखील गोविंद जो जगवंदे मूळकंद जगदवंदे मूळकंद झाला गोपाळांची ब्रह्मानंद न धावती भेटाव्या जय जळासुराचे प्रेत बाहेर काढले अद्भुत अवघ्याचे श्रीकृष्ण म्हणत ओढा समस्त निजबळे गोपांशी म्हणते राम यदुवीर आम्ही वदिला जळासुर गोकुळी हा समाचार सर्वताने सांगावा ही प्रेत आला गोकुळी ओढून आम्ही पुढे जातो दोघे जण कांखीची घोंगड्या घेऊन रामकृष्ण चालले भोगिंद्राने शराबजीपती धावत आले मंदिराप्रती यशोदे पुढे दोघे जडती झाली चित्ती भयभीत यशोदा म्हणे गाई टाकून पुढे का आले ते दोघे जण यावरी राम मनमोहन काय वचन बोलती माते आज आमच्या कड्यांनी बागुल काढेल यमुनेतून आम्ही दोघांची देखील नैनी मग भिवून पळवलो भयासुर देखील प्रेत महाभ्यासूर देखील प्रेत आम्हाशी धीर न धरवीची तेत मग गाई टाकून त्वरित आलो धावत तुझपाशी उर्गेंद्रानी यादवेंद्र दासांशी दावी लिला चरित्र मातेचे म्हणते सत्वर लपवी आम्हा कुठेतरी मातेने ते वेळी दोघे जण हृदय धरले शेषे नारायण म्हणते लेकरे झाली भिवून सांडी ओवळून सांडणे ज्याची इंद्र आज्ञाबंदी मुकुटी त्याशी हृदय ध्याती पद्मज धुर्जटी त्यावरून यशोदा पुत्री दृष्टी लिंब लोन करती इकडे जळासुराचे प्रेत गोकुळे ओढून आणि तर त्याच्या मुखात धूळ टाकीत एक मारती पाशाने एक डांगा उचलून घालीती एक त्याचे श्रीमूठ एक तोंडात काळे किती कोल्हाळ करती भोवते नंदा गोकुळाचे जन आलनगर बाहेर धावून तू विशाळ प्रेत देखून बैवित सर्व खूप सांगते ते वेळा आम्ही समजती हा मारेला तुम्हाशी दानेला हरिपळाला भिवून या आम्ही गोपाळ तिथे मोठे म्हणून उडीत आणलाय नेटे नंदाशी आश्चर्य वाटे म्हणे अद्भुत वर्त लेखी कंसाशी समाचार कळला जळासुर प्राणाशी मुकला हृदय प्रम दचकला म्हणे मृत्यू आला जवळी पै दूत गोकुळा पाठविले गोपाळांनी जळ मनुष्य मारिले ते घेऊन या वहिले शकटावरी घालून या दूत धावून आले गोकुळानंदाची म्हणते उठा चला जळ मनुष्य ये वेळा आणून पाठविलीस कंसांनी गड्यावरी प्रेत नेले घालून कंस देखले ते नेने परमतल म्हणे ईश्वर करणी अद्भुत ज्याच्या भये पळती सुर महापराक्रमी जळासुर गुराखाने तो महावीर क्षणमात्रे मारेला पावकासी पतंगी धरली अळीने गुरुडाशी उचलले जम्मुकाने फोडले केसरीचे उदर जैसे ज्यांनी मारेला व्याघ्र दुर्धरे रगडेला गुरुकेंद्र विपरीत काळाची मोहोर महाअसुर मेला तो गेला हा जळासुराचे प्रेत पुरिले नंदगोळी गोकुळा आले आनंदे उत्साह करू लागले पूर्ण उतरले परब्रह्म उतराव्यास पृथ्वीचा भार असुरपृतना निवार त्यांचा कराव्या संहार यात वेंद्र उतरला असो मथुरे माझे कंस चिंतनाळ जळी जळायचं हरिप्रताप विशेष अनिवार्य वाढाला तो पुढे असुरासुर विक्राळ वदन भयंकर महादुरात्मा जोडून कर कंसापुढे बोलत होते मनुष्य न लागता येवसरी वधुनी येई तुझ्या वैरी राया तू सर्वथा चिंता न करी जे तशी वैरी आणीन अथवा तेथेची मारीन की सगळीच दोघा गिळीन मग मथुरेशी तुझे कल्याण नांदे आढळ सर्वदा कंस म्हणे तुझे बोल लागती अमृताहुनी रसाळ परिवैरी अनिवार सबळ नाटपती कवनाते जे जाती प्रतिज्ञा करूनी ते नाही देखील पुन्हा नैनी या लागी तुझ्या वचनी विश्वास माझा न बैसे मग तो म्हणे कंसा ते माझा मृत्यूवायू सुता हाते त्या वाचून अनेकाते नाटोपीची जानपा रामावतार संपला तेव्हाची हनुमंत गुप्त झाला कोणी कपाटी जाऊन बैसला नाही देखला पुढती पै तो असो स्वर्गी की पाताळी तो कासा या येईल ये स्थळी आज्ञा द्यावी येवेळी मज गोकुळी जावया कंस संतोषला देखा म्हणे तो माझा प्राण सखा भय काळीच्या पाठी राखा तुझं परतना देखो विजयी होऊन ये सत्वर दिसली वस्त्री अलंकार तैसाचे वायू वेगळे असुर मित्र ज्या तेरी पावतला तो तेथे मिळाले गोपाळ मध्ये बैसला वेंकुंठ पाळ ज्याचे स्वरूप अचळ वेदशास्त्री न वर्णवे तो असुरासुर धरुणी गोप येता देखती नयनी 36 गावे भूमी पासून शरीर गगनी उंच दिसे भाळी चर्चेला सिंधुर पिकाळ बदन भयंकर जीवा लढीत भयासुर दाडा वाडे दिसतात ते गोपाळ झाले बेबीत नंदात मजाशी म्हणते समजतं परी हरी पहा हा दैत्य अद्भुत मुख पसरून येत असे एक रिगती हरीचे पाठी कवरे जगजेठी भय त्राता तुझ बिन सृष्टी कोणी नाही दुसरा हरी म्हणे सकाळची काही भिवू नका मानसी मग तो वैकुंठ पूर्वीलासी काय करिता झाला मन विचारी जगन्नाथ यासी तो हनुमंताचे हाती मृत्यू तो जरी सखा पावे येथ तरीच दैत्य आवरे मग नेत्र झाकले भगवान करी वाज स्वतःचे चिंतन म्हणे प्राण सख्या वेगळे करून धावे आता ये वेळे तू भक्तान माझी चूडामणी सद्गुण रत्नांची खाणी रात्री माझी द्रोणाचल आणून सवेची नेऊने ठेविला अशोकवनारी सीता शोकहरणा राक्षसांतका संकटनाशना शक्रारी जनकंदर्प हरणा अंजनी
रत्ना हनुमंता सेतुबंधनी हनुमंत बैसलाचे समाधीस्थ तो कानी शब्द अकस्मात आपले स्वामी ऐके. स्वामीचा ऐकिला हृदय सद्गती झाले म्हणे श्रीरामे मज का आठविले म्हणून तैसाचे उड्डाण केले क्षण मात्र न लागता. इकडे गोपाळ लपवून श्रीकृष्ण झाला रघुनंदन बळीराम झाला लक्ष्मण करी चाप बाण शोभती. तो गगनपंथी हनुमंत आला सप्रेम नमस्कार घातला श्रीरामचरणी मस्तक ठेविला तो आनंद वर्णला नव जाय. उचलून या रघुनाथे हृदय धरले हनुमंत ते म्हणे सख्या तुझं परते प्रिय मज असेना. हनुमंत म्हणे रघुपती काही आज्ञा करा मज प्रती म्हणून बुद्धांजली मारुती सीतापती पुढे उभा असे. श्रीराम म्हणे देवसरी पहिला सुरू तो येतो आम्हावरी त्याचा मृत्यू असे तुझे करी तरी संहारी तू तया ते. एक त्याचे ऐसे वचन बालार्णव परमवायुनंदन वारण देखुनी धावणे पंचानन तैसा उडूनी चालिला की द्विजेंद्र धावे उरुगावरी केस पक्ष नग देखुनी वृत्रारी तैसा हनुमंत देवसरी असुरासुरी देखिला. म्हणे हा माझा काळ मृत्यू कोठून आला अकस्मातू आता पुरला माझा अंतू न वाचे मी यापुढे. कृतांत किंकाळी समथोर ऐसी हाक फोडी असुरासुर ऐसे देखुनी वायुकुमर परमावेशी धाविनला. काळ उभा पीप कापे चळचळी हनुमंते ऐसी दिली आरोळी हस्तीचा शूळ ते वेळी भिरकाविला असुरी हो. हनुमंते शूळ देखिला वरचेवरी मग झेलिला वायू सुते भूखंडून ते वेळा सवेची घातला त्यावरी हृदयवरी आदळला मूर्छागत असुर झाला सवेची सचावून धाविनला उचलिला पर्वत बळे भूखंडून ते वेळा सीताशोक हरणावरी टाकीला येताव्या राघव प्रिय देखिला मग फोडीला मुष्टी घाते. सवेची वायुसुते धावोनी असुरासुर धरिला चरणी गरगरा भोवंडुनी गगने मग धरणीवरी आपटेला. जैसे भंगे मृतिका पात्र तैसे चूर्ण झाले शरीर परतोनी आला वायुकुमर मित्र कुळभूषणाजवळी घातला साष्टांग नमस्कार उभा ठाकला जोडून कर प्रेमे सद्गत झाले अंतर नेत्री नीर वाहत असे. आदिपुरुषा आत्मरामा मृडानिर्भर हृदय मंगलधामा अहिल्लाधकारका मेघश्यामा पूर्ण ब्रह्म अव्यक्ता ताटिंका तका कतृरक्षका कलिमल नीली मित्र कुल दीपका भार्गव चापभंजना सुखदायका भार्गवजिता रघुपते. पुढती स्वामींचे आगमन व्हाव्या येथे काय कारण मंदस्मित रघुनंदन काय वचन बोलला बारे हा कृष्णावतार तुझ लागी झालो रघुवीर लक्ष्मण हा शेषाचार तुझे बळीभद्र झालाशे. राम लक्ष्मणांचे चरण बंधूने भेटला वायुनंदन म्हणे धन्य मी पुन्हा दर्शन झाले मज स्वामींचे. हनुमंत पुढते करी नमन म्हणे मग इच्छी माझे मन गोपाळ रूप संपूर्ण मी पाहिन कैसे ते. ऐकुनी हासे अयोध्याधीश म्हणे आता पाहे गोपाळ वेश ऐसे बोलणी परमपुरुष श्रीकृष्ण रूप दाविले काकीशी घोंगडी हाती काठी पावा वाजवी जग जेठी गुंचमाळा रुळती कंठी भोवती दाटी गोपाळांची. लक्ष्मण झाला बळीभद्र भोवते चरती गोभार हमामा हुमली नाना प्रकार खेळ खेळती गोवळे. कृष्णांपुढे नाचती गोवळे झुंबिया घेती एक बळे ऐसे हनुमंते देखे ते वेळे गदगदोनी हासिनला म्हणे वैकुंठ पालका सर्वेशा आघात लीला तुझी परमपुरुषा नाना अवतर लीला परेशा भगवतान लागी दाविशी. नमस्कारोनी जगज्जीवन समीरात्मज गेला निजस्थाना गोपाळ म्हणती नंदना अकळकळीना लीला तुझी. एकाएकी हनुमंत गगनपंथी आला अकस्मात करुणी असुराचा घात प्रताप अद्भुत दाविला दीनमनी पावला अस्त गोकुळात परतला रमानाथ गोपाळ गोपनंदाशी सांगती मात बनी हनुमंत आला होता संहारुणी असुरा परतोनी गेला दक्षिण सागरा ऐसे एकता त्यावसरा आश्चर्य वाटे गवळिया हरिविजय ग्रंथ सतेज हाची केवळ दिव्य रसराज भोरुनिया सेविता महा आरोग्य सहज तेजपुंज स्वय होय. शुकवैद्य आत्महस्तके करून उतरले हे दिव्य रसायन परीक्षितेने सेविले सप्तदिन आरोग्य जाणतो झाला हे सेविता रसायन ब्रह्मांड भरी होई जे पावन परमद्रव्य परनिंदाग्रहण हे वावडेन सेविजे. ऐसा रसराज हरिविजय सेविता सर्व काळ पावे जय भवरोगी या अनेक उपाय नाही दुसरा. जन्म मरण मोचक वैद्यराज जो तो ब्रह्मानंद स्वामी सहज श्रीधर तयाचे चरणरज सेविता आरोग्य सर्वदा. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संत जन पंडित परिसुत त्रयोदशाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति त्रयोदशाध्याय समाप्तः. राधे कृष्ण राधे राधे.